नागपूरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात शासकीय अधिकाऱ्याला धमकावत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे। या प्रकरणात एजंट पवन अरोरा उर्फ चिनी अरोरा यांच्या विरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेमकं काय घडलं आहे पाहूया विशेष रिपोर्ट मध्ये। नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात कार्यरत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नितेश भीमराव उमाळे हे आपले नियमित शासकीय कामकाज पार पाडत होते। याच दरम्यान एजंट पवन अरोरा उर्फ चिनी अरोरा कार्यालयात आलेत आणि त्याने अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे। इतक्यावरच न थांबता आरोपीने अश्लील भाषेत शिवीगाळ करत अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेनंतर नितेश उमाळे यांनी कपिलनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। पवन अरोरा उर्फ चिनी अरोरा हा त्या ठिकाणी आला आणि जे फिर्यादी आहे उमाळे यांना शासकीय कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अश्लील शिवीगाळ पण केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यावरून काल त्यांनी रिपोर्ट दिल्यावर आम्ही तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। कलम 296, 221, 351, 2 आणि 352 BNS यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याचा तपास सुरू केलेला आहे। पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की शासकीय कार्यालयांमध्ये एजंटगिरी करून दादागिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही। नागरिकांनी अशा कोणत्याही गैरप्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अशा RTO ऑफिसच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकरणामध्ये असे एजंट जे कोणी असतील आणि आपल्याकडून ते पैसे उगवून घेत असतील आणि शासकीय कामाच्या मध्ये त्यांनी पैसे घेतले असतील तर तात्काळ डायल 112वर फोन करायचा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनवर फोन करू शकता। माझ्या मोबाईलवर पण आपण फोन करू शकता। असा कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही। या घटनेमुळे नागपूर RTO कार्यालयातील सुरक्षेचा आणि एजंटगिरीच्या वाढत्या हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। तर नागपूर RTOतील या प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।